माझ्या ऑफिसमधला एक स्टाफ ऑफिसमधून घरी जात असताना त्याच्या बाईकचा अपघात झाला आणि या अपघातामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरने ऑपरेशनचे 3 ते 4 लाख रुपये सांगितले. मग या अशा वेळी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला त्या दुखापतीमुळे होणाऱ्या वेदनांपेक्षा हे एवढे पैसे कुठून आणायचे या भीतीनेच जास्त त्रास होतो. पण लकीली ऑफिसमधून त्याची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलेली असल्यामुळे खर्चाचा बराचसा भार कमी झाला. आता तुम्ही विचार करत असाल की मी ही गोष्ट का सांगत आहे? हो ना, कारण आज सुद्धा बऱ्याच लोकांना हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, त्याची काय गरज आहे आणि तो निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे माहीत नाही आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घेऊया. इन्शुरन्सला मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला सर्वांना कार इन्शुरन्स तर माहीतच असेल, ज्यामध्ये तुमच्या कारचा जर काही अपघात झाला तर त्याचा खर्च त्या पॉलिसीमध्ये कव्हर होतो. तसंच इन्शुरन्सचा अजून एक प्रॉडक्ट आहे, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, ज्यामध्ये तुमच्या आजाराकरिता लागणारा जो काही खर्च आहे तो खर्च त्या पॉलिसीमध्ये कव्हर होतो. आता हेल्थ इन्शुरन्स 2 प्रकारे चालतो, कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट पद्धतीने. आता कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट म्हणजे काय हे समजून घेण्याआधी 2 गोष्टी समजून घेऊया. पहिले म्हणजे हेल्थ कार्ड. आता तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलात की ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला एक कार्ड देते, ज्याला हेल्थ कार्ड असे म्हणतात. त्या कार्डवर तुमची आणि तुमच्या इन्शुरन्सची संपूर्ण माहिती असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एम्पॅनल्ड हॉस्पिटल. आता इन्शुरन्स कंपनी काय करतात तर काही ठराविक निकषांच्या आधारे चांगल्या हॉस्पिटल्सना त्यांच्या पॅनलवर घेतात. म्हणजेच काय तर त्यांच्यासोबत टायअप करतात. मग ह्या हॉस्पिटल्सना एम्पॅनल्ड हॉस्पिटल असं म्हटलं जातं. आता कॅशलेसमध्ये काय होतं तर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि ते हॉस्पिटल जर एम्पॅनल्ड हॉस्पिटल असेल तर एकही पैसा न भरता तुम्ही तुमचं हेल्थ कार्ड दाखवून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेऊ शकता. आणि मग नंतर ते जे काही हॉस्पिटल आहे ते इन्शुरन्स कंपनीकडनं तुमचं बिल रिकवर करून घेते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर रिएम्बर्समेंट. आता समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेताय का, कारण ते हॉस्पिटलमधले डॉक्टर्स तुमच्या ओळखीचे आहेत किंवा जाण्या येण्याच्या दृष्टीने ते हॉस्पिटल तुमच्यासाठी सोयीचं आहे, पण ते हॉस्पिटल एम्पॅनल्ड हॉस्पिटल नाही आहे. मग अशा वेळी तो जो काही खर्च आहे हॉस्पिटलचा तो पहिले तुम्हाला तुमच्या खिशातून करावा लागतो. नंतर ह्या सगळ्याचे बिल्स तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडे जमा करावे लागतात आणि एका ठराविक काळानंतर ती इन्शुरन्स कंपनी ती जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते. मग आता इन्शुरन्स म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स घेणं खरंच गरजेचं आहे का? तर हो, नक्कीच. का? कारण हल्लीच्या काळात खास करून कोरोनानंतर हेल्थ इज वेल्थ हे सगळ्यांनाच समजलं आहे. पण एखादा आजार किंवा अपघात ह्या गोष्टी काही सांगून होत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की साधा ताप जरी आला ना तरी डॉक्टरचा खर्च हजारोमध्ये होतो आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला हा काही परवडणारा नसतो. त्यामुळे तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलीत आणि नियमितपणे त्याचा प्रीमियम भरलात तर तुमचा हा जो काही हेल्थ रिलेटेड खर्च आहे त्याचा बराचसा भार कमी होऊ शकतो. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडताना पुढील खबरदारी घेणं गरजेचं आहे. 1. कव्हरेज. आता काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अशा असतात ज्यामध्ये फक्त हॉस्पिटलायझेशनचाच खर्च कव्हर होतो. त्यामुळे पॉलिसी निवडताना अशी पॉलिसी निवडा ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाबरोबरच प्री हॉस्पिटलायझेशनचा खर्च म्हणजेच ॲम्ब्युलन्स चार्जेस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च म्हणजे डिस्चार्ज मिळाल्यानंतर मेडिसिनसाठी वगैरे लागणारा खर्चसुद्धा कव्हर होईल. 2. वेटिंग पिरियड क्लॉज. आता जर तुम्ही एखाद्या ठराविक आजारासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल, जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, तर अशा पॉलिसीजमध्ये वेटिंग पिरियड क्लॉज असू शकतो. वेटिंग पिरियड म्हणजे काय तर पॉलिसी काढल्यापासून साधारण 24 ते 48 महिन्यापर्यंत तुम्ही ह्या आजारासाठी किंवा ह्या आजारावरील खर्चासाठी क्लेम करू शकत नाही. त्यामुळे पॉलिसी निवडताना वेटिंग पिरियड क्लॉज तपासून घ्या. 3. कोपेमेंट क्लॉज. आता काही पॉलिसीज अशा असतात ज्यामध्ये खर्चाच्या ठराविक पर्सेंटेजमधली रक्कम तुम्हाला स्वतः खिशातून पे करावी लागते आणि उरलेली रक्कमच इन्शुरन्स कंपनी पे करते. त्यामुळे पॉलिसी निवडताना त्या पॉलिसीमध्ये कोपेमेंट क्लॉज आहे की नाही हे तपासून घ्या. बरं, महत्त्वाचं म्हणजे काय
तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी जो काही प्रीमियम भरताय ना, त्याचा तुम्ही इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता. दरवर्षी जो काही प्रीमियम भरताय त्याच्या 25,000पर्यंतचं टॅक्स डिडक्शन तुम्ही क्लेम करू शकता. आणि जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर तुम्ही 50,000पर्यंतचं डिडक्शन क्लेम करू शकता. अच्छा, तुम्ही जर तुमच्या आई-वडिलांचा हेल्थ इन्शुरन्स काढला असेल आणि त्याचं प्रीमियम जर तुम्ही तुमच्या पगारातून पे करत असाल तर तुम्ही त्याचं ॲडिशनल 50,000पर्यंतचं डिडक्शन क्लेम करू शकता. सो आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला कळलंच असेल की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय आणि ही एक आधुनिक काळाची गरज आहे. त्यामुळे ह्यापुढे कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी निवडताना ह्या मुद्द्यांचा विचार करा आणि योग्य तीच पॉलिसी निवडाल ह्याची मला खात्री आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.